आज आपण मोमोज बनवत आहोत। त्यासाठी उकडीला पाणी मांडलेला होता, आता उकळ आली आपल्या पाण्याला। बघा, आपण पाणीला का बरं उकळायला मांडला होता, कारण आता आपल्याला हा आहे ज्वारीचा पीठ। ज्वारीच्या पिठाचे मोदक बनवणार, थोडा डिफरंट तरीकेसाठी, थोडासा वेगळा तरीका आहे। मी पण पहिल्यांदाच बनवत आहे, पण बहुतदा मी बनवली, पण हा थोडा डिफरंट आहे। हा गरम पाणी आता आपण असं घेऊ, याला हा तिखटच आहे म्हणून कलर झालेला आहे। प्रकारे थोडं थोडं घालत जाऊ इथं, आणि एका चमचेच्या साहित्याने असं मळत जाऊ। बाजरीच्या पिठा म्हणजे ज्वारीच्या पिठाला ना गरम पाण्यानेच मळावं लागते। बघा गाईस, ह्या प्रकारे आपलं मळून आता याला डोई बनवून देऊ। माझ्याकडे कॅमेरा पकडायला नाही आहे, तुम्हाला तर माहिती आहे। या प्रकारे असं डोई बनवून घेऊ आपण गोल पूर्ण। देखो गाइस, इस तरह अपन इसको, अभी ये गरमच आहे। हाँ, ह्याला थोडं झाकून ठेवू, मला हिंदी आणि या प्रकारे असं झाकून ठेवू। पहा गाईज, आता आपण मोमोजला लागणारा ही आहे पत्ता गोबी। बघा, ही आहे पत्ता गोबी, थोडे चणे, माझ्याकडे हे वाटाणे नव्हते तर मी माझे चणे भिजवले होते, आणि गाजर, आणि हे शिमला मिरची आणि पत्ता गोबी, ह्या सगळ्यांचा मसाला तयार करून घेऊ मोमोजला डीप करायसाठी, अंदर भरायसाठी। इकडे तेल गरम झालं, इकडे तेल गरम झाले। आता आपण टाकत आहोत पत्ता गोबी आणि हे सगळे व्हेजिटेबल घालून घेऊ। गाजर, शिमला मिरची आणि दाणे हाफ फ्राय होऊ देऊ। याला हलकं तेल, जास्त तेल घालू नये। या प्रकारे आपण याला फ्राय करून घेऊ सगळ्यांना। हाफ फ्राय करायचा आहे, पण आता आपलं काही थोडंसं पण पकलं नाही आहे, तसंच पकू देऊ आपण। तुमच्याकडे असेल तर हिरवी मिरची, सांबार वगैरे सगळं जो तुम्हाला आवडते तो घाला, पण मी याच्यामध्ये थोडासा लाल तिखट घालणार आहे, नमक चवीनुसार, आणि थोडा तिखट चवीनुसार नमक, थोडी हळद सुद्धा घालू, कलर छान वाटते। बघा गाईस, आपला मोमोजचा अंदर घालायचा बॅटर तयार आहे। त्याला आपण आता ह्या वाटीमध्ये घालून घेऊ। इस तरह हा यासारखा आपला बॅटर छानपैकी तयार आहे। आता आपण मोमोज बनवायच्या पुऱ्याची तयारी करू। ह्याच्यासारखं मोडून घेऊ आपण याला। या प्रकारे मोडून झाल्यावर आपण याच्या लोया तयार करू आणि छोट्या छोट्या मोमोजच्या पुऱ्या तयार करू। बघा गाईज, माझ्या एका हातात कॅमेरा आहे म्हणून मला दाखवता येत नाही। आता ह्या वाटीमध्ये आपण या डोईला ठेवू, आणि याच्यावर आता आपण पुरी लाटून घेऊ। लोई असे या प्रकारे लोई बनवून घेऊ प्रत्येकाची, आणि ह्याच्यावर या प्रकारे पुरी बनवून घेऊ। बघा, ह्या प्रकारे बनवून घेऊ रोळी, आणि याच्यामध्ये आता आपण भरू।